ब्रह्मांड हे अनंत रहस्यांनी भरलेले आहे आणि या ब्रह्मांडात फिरणारे ग्रह तारे मानवी जीवनाची गती आणि दिशा ठरवत असतात. ज्योतिषशास्त्रातील 12 राशींपैकी प्रत्येक राशीची स्वतःची एक वेगळी ऊर्जा, ताकद आणि मर्यादा असते. परंतु या संपूर्ण राशीचक्रात आज सर्वाधिक रहस्यमय, गतिमान आणि बुद्धीने तल्लख मानली जाणारी राशी म्हणजे मिथुन. मिथुन राशीचे चिन्ह जुळी मुले किंवा एक जोडपे असे आहे. हे चिन्ह वरवर अत्यंत साधे वाटत असले तरी त्यामागे एक खूप मोठे मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे. हे चिन्ह दर्शवते की या राशीच्या व्यक्तींच्या शरीरात एकाच वेळी 2 वेगवेगळ्या विचारसरणी, 2 वेगवेगळे स्वभाव आणि 2 भिन्न व्यक्तिमत्वे वास करत असतात. मिथुन राशीचा माणूस नेमका कसा आहे हे जगातील सर्वात मोठा विचारवंतही एका झटक्यात सांगू शकत नाही. ते एकाच वेळी अत्यंत आनंदी आणि त्याच क्षणी अत्यंत उदास किंवा गंभीर दिसू शकतात. हा दुहेरी स्वभावच त्यांच्या जीवनाला एखाद्या रहस्यमयी कादंबरीसारखे बनवतो. त्यांचे भविष्य जितके उज्ज्वल आणि वेगाने धावणारे असते तितकेच त्यांच्या मृत्यूचे आणि आयुष्यातील मोठ्या संकटाचे रहस्य थक्क करणारे असते. या स्क्रिप्टमध्ये आपण मिथुन राशीच्या संपूर्ण जीवनाचा, त्यांच्या भविष्याचा आणि त्यांच्या कुंडलीत दडलेल्या मृत्यूच्या गूढ कारणांचा पद्धतशीर शोध घेणार आहोत. मिथुन राशीचा स्वामी बुध हा ग्रह, तारे, नवग्रहांच्या मंत्रिमंडळात बुधाला राजकुमार मानले जाते. बुध हा बुद्धी, तर्कशास्त्र, संवाद कौशल्य, व्यापार आणि वाचेचा कारक आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये जन्मजातच एक वेगळी चातुर्य असते. शब्दांचे जादूगार हे लोक बोलण्यात अत्यंत पटाईत असतात. शब्दांचा वापर कसा करावा, समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव कसा घ्यावा आणि आपल्या बोलण्याने कोणालाही कसे प्रभावित करावे हे कला यांना उपजतच अवगत असते. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या गोड बोलण्याच्या जाळ्यात ओढणे यांना सहज जमते. अतिचंचलता आणि नाविन्य. मिथुन ही वायू तत्वाची राशी असल्यामुळे यांच्या मनात विचारांचे वादळ सतत फिरत असते. वारा जसा एका जागी टिकत नाही तसेच मिथुन राशीचे विचार आणि लक्ष एका जागी टिकत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीत नाविन्य हवे असते. जर एखाद्या कामात, व्यक्तीमध्ये किंवा जागेत त्यांना काहीतरी नवीन शिकायला किंवा अनुभवायला मिळाले नाही तर ते लगेच कंटाळतात. एकाच वेळी अनेक कामे हाती घेणे ही यांची सवय असते, ज्याला मल्टीटास्किंग म्हणतात. परंतु चंचलतेमुळे अनेकदा ही कामे अर्धवट राहण्याची शक्यता असते. बौद्धिक भूक. या लोकांना जगातील प्रत्येक विषयाची माहिती हवी असते. ते खूप वाचन करतात किंवा लोकांकडून ज्ञान मिळवतात, परंतु अनेकदा हे ज्ञान वरवरचे असते, कारण एकाच विषयाच्या सखोलतेत जाण्यापेक्षा त्यांना अनेक विषयांना स्पर्श करणे जास्त आवडते. जीवन मृत्यूचे गूढ. मिथुन राशीच्या लोकांचा मृत्यू कोणत्या राशीत लिहिला असतो? ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गूढ आणि रहस्यमय अशा मारक सिद्धांतानुसार प्रत्येक माणसाच्या मृत्यूची किंवा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटांची कारणे त्यांच्या कुंडलीतील काही विशिष्ट स्थानावर ठरतात. मिथुन राशीच्या कुंडलीत 7वे स्थान आणि 8वे स्थान हे मृत्यू, गंभीर आजार आणि संकटाचे स्थान मानले जाते. या स्थानाचे स्वामी अनुक्रमे गुरु आणि शनी होतात. जेव्हा या ग्रहांची किंवा मारक ग्रहांची महादशा येते तेव्हा मिथुन राशीच्या लोकांचे जीवन धोक्यात येते. प्राचीन ग्रंथानुसार मिथुन राशीच्या लोकांचा जीव प्रामुख्याने खालील 5 गोष्टींभोवती धोक्यात येतो. अतिविचारांचा मानसिक अपघात. मिथुन राशीच्या लोकांचा मेंदू 24 तास धावत असतो. ते जेव्हा शांत बसलेले असतात किंवा झोपलेले असतात तेव्हाही त्यांच्या अंतर्मनात विचारांचे चक्र चक्रावून सोडत असते. हाच अतिविचार आणि मानसिक ताण त्यांच्यासाठी सर्वात मोठा अदृश्य शत्रू बनतो. अनेकदा आयुष्यात आलेले अपयश, नात्यांमधील दुरावा आणि अचानक बसलेला आर्थिक फटका ते मनाला लावून घेतात. हा ताण त्यांच्या मज्जासंस्थेवर थेट अपघात करतो. मेंदूशी संबंधित आजार, अचानक येणारा पॅरालिसिसचा पक्षाघात, झटका किंवा ब्रेन हॅमरेज हे यांच्या आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी अत्यंत घातक ठरतात. यांचा मृत्यू आणि मोठे संकट अनेकदा मेंदूच्या थकव्यामुळे किंवा मानसिक अपघातामुळे उद्भवते. वायुतत्वांचे संकट. मिथुन ही वायुतत्वाची राशी आहे आणि कालपुरुष कुंडलीनुसार या राशीचा अधिकार मानवाच्या छाती, फुफ्फुस आणि श्वसनलिका यांवर असतो. यामुळे यांच्या मृत्यूचे आणि अत्यंत गंभीर संकटाचे कारण अनेकदा हवे
किंवा श्वासाशी संबंधित असते. अचानक दम कोरणे, तीव्र अस्थमा, दमा, फुफ्फुसांचे गंभीर इन्फेक्शन किंवा अत्यंत उंचावर उदाहरणार्थ पर्वतावर गेल्यावर ऑक्सिजनची अचानक निर्माण झालेली कमतरता यामुळे यांच्या जीवनाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हवा बदलल्यामुळे होणारे आजार अनेकदा यांच्या शरीराला आतून कमकुवत करतात. प्रवासातील आणि वेगातील घातपात या राशींच्या लोकांना भटकंतीची, प्रवासाची आणि वाहने वेगाने चालवण्याची प्रचंड आवड असते, परंतु हीच आवड कधी कधी त्यांच्यासाठी काळ बनून येते. कुंडलीतील मारक ग्रहांच्या किंवा राहू मंगळाच्या अशुभ स्थितीमुळे वाहनामध्ये होणारे अपघात आणि प्रवासादरम्यान अचानक उद्भवलेले नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट यांच्या जीवनाला धोका निर्माण करू शकते. विशेष रात्रीचा प्रवास किंवा लांबच्या प्रवासात मिथुन राशीच्या लोकांनी बेफिकर राहणे त्यांच्यासाठी जीवघेणे ठरू शकते. जवळच्या व्यक्तींचा विश्वासघात. मिथुन राशीचे लोक स्वभावाने खूप मनमोकळे असतात. ते कोणाशीही खूप लवकर मैत्री करतात आणि आपल्या मनातील गुप्त गोष्टी, व्यावसायिक गुपिते समोरच्याला सांगून टाकतात. परंतु कुंडलीतील 7वे स्थान, जे मारक आणि भागीदारीचे स्थान आहे, अशुभ ग्रहांची दूषित असेल तर याचे अगदी जवळचे मित्र, नातेवाईक किंवा व्यावसायिक भागीदारच यांच्या पाठीत खंजीर खुपसतात. फसवणूक, गुप्त कटकारस्थान, विषप्रयोग किंवा मानहानीमुळे निर्माण होणारी परिस्थिती यांच्या मृत्यूचे किंवा आत्मघातकी पाऊल उचलण्याचे कारण बनू शकते. पाणी आणि उंचीचे आकर्षण व दुर्घटना. जरी मिथुन ही वायू राशी असली तरी अष्टम स्थानातील शनी किंवा जलीय ग्रहांच्या वक्रदृष्टीमुळे अचानक पाण्यात बुडणे, समुद्रात किंवा नदीत पोहायला गेल्यावर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात होणे किंवा उंचावरून उदाहरणार्थ इमारतीवरून किंवा कड्यावरून पाय घसरून खाली पडणे अशा दुर्घटना यांच्या आयुष्याची गती अचानक रोखू शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींनी कोणती काळजी घ्यावयाची आहे? सावधगिरीचे आणि आध्यात्मिक उपाय. निसर्गाने किंवा ग्रहांनी जर संकट दिले असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार त्यावर मात करण्याचे उपायही उपलब्ध आहेत. मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या आयुष्यातील धोके कमी करण्यासाठी खालील दीर्घायुष्य लाभण्यासाठी खालील विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मानसिक आरोग्याची काळजी. मिथुन राशीच्या लोकांनी दररोज किमान 15 ते 20 मिनिटे ध्यान, प्राणायाम करणे अनिवार्य आहे. यामुळे मेंदूला विश्रांती मिळते आणि अतिविचारांची सवय कमी होते. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर पूर्णपणे टाळावा, कारण यामुळे अनिद्रा किंवा मज्जासंस्थेचे आजार वाढतात. बोलण्यावर किंवा विश्वासावर नियंत्रण. अति तेथे माती या म्हणीप्रमाणे मिथुन राशीच्या लोकांची प्रत्येकासमोर आपल्या घराची किंवा पैशाची गुपिते उघडी करू नयेत. कोणी कितीही जवळचा मित्र असला तरी व्यावसायिक भागीदारी करताना कायदेशीर कागदपत्रे चोख ठेवावीत. रागाच्या भरात किंवा उत्साहाच्या भरात कोणालाही असे वचन देऊ नये जे पुढे जाऊन पाळता येणार नाही, कारण यामुळे गुप्तशत्रू निर्माण होतात. प्रवासात घ्यावयाची काळजी. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे. वेगाचे आकर्षण प्राणांतिक ठरू शकते व प्रवासाला निघताना विशेषतः बुधवारी प्रवास सुरू करणे शुभ मानले जाते, तर मंगळवारी आणि शनिवारी लांबचा प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगावी. शारीरिक आरोग्य आणि आहार. वायुतत्वाशी संबंधित आजार टाळण्यासाठी हलका आणि पाचक आहार घ्यावा. थंड पदार्थांचे अतिसेवन टाळावे, जेणेकरून फुफ्फुस आणि छातीचे विकार होणार नाहीत. भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे, कारण यामुळे शरीरातील मज्जासंस्था आणि सुरळीत कार्य करते. प्रभावी आध्यात्मिक उपाय. भगवान गणेशाची उपासना. मिथुन राशीच्या लोकांनी दररोज किंवा दर बुधवारी भगवान गणेशाची पूजा करावी आणि त्यांना दुर्वा अर्पण कराव्यात. गणेश अथर्वशीर्षाचे पठण केल्याने बुधाचे सर्व दोष नष्ट होतात आणि बुद्धीला योग्य दिशा मिळते. बुध मंत्राचा जप. ओम बुद्धाय नमः या बुध मंत्राचा दररोज 108 वेळा जप करावा. दान धर्म. बुधवारी हिरवे मूग, हिरवे कपडे किंवा पालेभाज्या गरिबांना किंवा गायीला दान कराव्यात. पक्ष्यांना नियमितपणे दाणे टाकावे. या राशीच्या लोकांसाठी संजीवनीसारखे काम करते. रत्न सल्ला. जर कुंडलीत बुध कमजोर असेल किंवा संकट येत असतील तर तज्ज्ञाच्या सल्ल्याने पाचू रत्न सोन्याच्या अंगठीत उजव्या हाताच्या करंगळीत धारण करावा. वयाचे चक्र. कोणत्या वयात हे धोके सर्वात जास्त असतात? ज्योतिषशास्त्रातील कालखंड आणि ग्रहांच्या गोचर स्थितीनुसार मानवी आयुष्यात काही वर्ष
असे येतात जेव्हा मारक किंवा बाधक ग्रहांचा प्रभाव सर्वाधिक असतो. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खालील वयांचे टप्पे अत्यंत संवेदनशील आणि धोक्याचे मानले जातात. वयाचे 28 ते 32 वर्ष. आर्थिक आणि मानसिक धोके. या वयात शनी आणि राहूचा प्रभाव मिथुन राशीवर मोठ्या प्रमाणावर पडतो. या काळात अचानक मोठा आर्थिक फटका बसणे, करिअरमध्ये मोठा बदल होणे किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून मोठा विश्वासघात होणे, ज्यामुळे माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, असे धोके असतात. या वयात नवीन गुंतवणूक करताना अत्यंत काळजी घ्यावी. वय 36 ते 40 पर्यंत. अपघात आणि आरोग्याचे धोके. हे वर्ष मिथुन राशीच्या कुंडलीतील मारिक संस्थाचे सक्रिय होण्याचे काळ असू शकते. या काळात वाहनांचे अपघात, हाडे फ्रॅक्चर होणे किंवा अपघात उद्भवणारे किरकोळ पण गंभीर आजार डोके वर काढतात. या 4 वर्षाच्या काळात प्रवासात किंवा आरोग्याबाबत कोणतीही बेफिकीर वृत्ती बाळगू नये. वयाचे 52 ते 56 वर्ष. या वयात शरीरातील वायुतत्व बिघडण्यास सुरुवात होते. मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात फुफ्फुसांचे आजार, दम लागणे, हृदयविकाराचा झटका किंवा रक्तदाबाचा त्रास अचानक वाढू शकतो. या वयात आहारावर किंवा आरोग्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. वयाचे 62 आणि 68 वर्ष. ज्योतिषशास्त्राच्या ग्रहांच्या गणितानुसार 62 आणि 68 हे वय मिथुन राशीसाठी पूर्ण मारक किंवा अत्यंत कठीण काळ मानले जाते. या काळात जर कुंडली शनी, गुरु किंवा बुधाची मारक दशा चालू असेल तर माणसाचा मृत्यू ओढवू शकतो किंवा त्याला मृत्यूतुल्य वेदना सहन कराव्या लागतात. या काळात आध्यात्मिक साधना आणि देवाचे नामस्मरण करणे हाच एकमेव रक्षणकर्ता उपाय असतो. बुद्धीची मर्यादा आणि नियतीचा खेळ. शेवटी मिथुन राशीच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून येते की निसर्गाने त्यांना बुद्धी किंवा चातुर्याचे अफाट वरदान दिले आहे. त्यांचे हेच चातुर्य त्यांना जगातील 99% संकटातून सहज बाहेर काढते. परंतु जेव्हा नियती आणि मारक ग्रहांची वेळ येते तेव्हा त्यांची हीच अतिबुद्धी किंवा अतिविश्वास त्यांच्यासाठी धोक्याचा सापळा बनतात. मिथुन राशीच्या लोकांनी जर आपल्या चंचलतेवर नियंत्रण ठेवले, अतिविचार करणे सोडले आणि योग्य वेळी सावधगिरीचे उपाय योजले तर ते आपल्या आयुष्यातील मोठ्या संकटावर सहज मात करू शकतात आणि दीर्घ आयुष्य, कीर्ती व संपत्ती मिळवू शकतात. निसर्गाच्या या अद्भुत चक्राचा आदर करून आपले कर्म शुद्ध करणे हाच मिथुन राशीच्या महाभविष्याचा अंतिम गाभा आहे. श्री स्वामी समर्थ.